निवडणूक प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना 22 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर। 25 मे रोजी दिल्लीत तर पंजाबमध्ये 1 जून रोजी मतदान। ईडीने केजरीवालांना अटक करण्यास उशीर केला। ऑगस्ट 2022 मध्येच एफआयआर दाखल झाली होती। निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांना अटक झाल्यानं कोर्टाने वेधलं लक्ष। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं शरद पवारांकडून स्वागत। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच। निवडणूक प्रचारासाठी जामीन करण्याच्या सोरेन यांची याचिका कोर्टाने फेटाळली। शिरूर लोकसभेतील पीडीसीसी बँक आणि महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्याशी संबंधित बँकेवर पोलीस बंदोबस्त लावा, अमोल कोल्हेंची निवडणूक आयोगाकडे मागणी। विरोधकांना संपवण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर करून दबाव आणला गेला। वायकरांचं उदाहरण देत काँग्रेसचे सचिन सावंत यांची भाजपवर सडकून टीका। प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। प्रदीप शर्मांचा नियमित जामीन मंजूर। शर्मांना दिलेले सत्र न्यायालयात शरण येण्याचे निर्देश रद्द। अक्षय्य तृतीयेनिमित्ताने अयोध्येतील राम मंदिरामध्ये विशेष फुलांची सजावट। प्रभू श्रीरामाला 1100 फळांचा नैवेद्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।